जोशी तन्मनाने ती पार पाडणार याची खात्री सर्वांनाच कायमस्वरूपी आहे आणि होती. कौटुंबिक अडचणीचा आपल्या शाळेतील कामावर त्यांनी कधीच परिणाम होऊ दिला नाही. आपल्या इतर सहकारी बंधू भगिनीबद्दल कायम जिव्हाळ्याचे आणि सहकार्याचे संबंध जोपासले. त्यांना त्यांच्या सौभाग्यवती आणि मुलींनी भरभरून सदैव पाठिंबा तसेच सहकार्य केले. स्वच्छ निर्मळ मनाचे प्रमोद जोशी मनामनात आहेत. सेवानिवृत्ती अटळ असते, पण प्रमोद जोशींची आठवण मुलामुलींच्या, शिक्षक शिक्षिकांच्या सर्वांच्याच मनात कायमस्वरूपी राहील यात शंका नाही. त्यांचे सेवानिवृत्ती नंतरचे जीवनही आनंदी आरोग्यपूर्ण जावो हीच हार्दिक शुभेच्छा. उज्ज्वल कुलकर्णी, पुणे, माजी उपाध्यक्ष सदस्य, नंदुरबार एज्युकेशन सोसायटी, नंदुरबार. यानंतर 27 वर्ष 10 महिने 1 दिवस इतकी सेवा दिली आणि शासकीय नियमानुसार आज रोजी ते निवृत्त होत आहे. प्रथम मी त्यांना त्यांच्या सुदृढ व आनंदी आयुष्यासाठी शुभेच्छा देतो. प्रत्येक व्यक्तिमत्व स्वतःचा उदरनिर्वाह होण्यासाठी आणि जीवनात यशस्वी होण्यासाठी सतत धडपड करत असते. त्याचप्रमाणे श्री प्रमोद जोशी हे सुद्धा स्वतःच्या आयुष्यामध्ये एक उत्तम व्यक्तिमत्व म्हणून सर्वांच्या समोर आले. त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये फार मोलाची भूमिका बजावली. सन 1995ला त्यांनी डॉक्टर काणे गर्ल्स हायस्कूलमध्ये सेवेला प्रारंभ केला. शिंदखेडा हे त्यांचं गाव. त्यांनी B.Com पर्यंतचं शिक्षण पूर्ण केले. त्यांनी संस्थेच्या प्रत्येक शाखेत सेवा बजावली. ते आयुष्यभर आपल्या कामाशी प्रामाणिक राहिले. संस्काराचा हा वारसा त्यांच्या पूज्य माता पितांकडून मिळाला. आयुष्यात फक्त त्यांनी नोकरीच नाही केली तर आपल्या कुटुंबालाही एक संपन्न संस्कारक्षम दिशा दिली. घरातील सुखदुःखांच्या प्रसंगी ते चित्तप्रज्ञ राहिले. सौभाग्याच्या दुःखाने तसुभरही विचलित झाले नाही. खंबीरपणे येणाऱ्या प्रसंगांचा सामना केला. कुटुंबाला कुठलीही झळ पोचू नये दिली नाही. हे सर्व करत असताना त्यांच्या चेहऱ्यावर दुःखाची वा उदासीनतेची एक लकीरही दिसून आली नाही. त्यांच्या हसमुख स्वभावामुळे ते मला नेहमी आनंद यात्रिक वाटले. कुठेही कधीही भेटले तर निश्चितच ते हसत विचारपूस ते करत असे. त्यांना 2 कन्या आहेत. मोठी प्रतीक्षा तर लहान प्राजक्ता. त्यांचं संगोपन शिक्षण अतिशय उत्तमरित्या केले. एका पित्याचं कर्तव्य त्यांनी निर्लसपणे पार पाडले. दोन्ही कन्या त्यांना मुलाप्रमाणे प्रिय आहेत. दोन्ही कन्या उच्च विद्याभूषित आहेत. सुसंस्कारित नम्र अशा कन्या आहेत. दोघं जावई चांगल्या पदावर कार्यरत आहेत. प्रमोद भाऊंकडे पाहिल्यावर एक आनंदी सुखी परिवार आपल्याला दिसतो. त्यांच्यातील अनेक चांगल्या गुणांपैकी अत्यंत उठून दिसणारा एक गुण म्हणजे आपण समाजाचं देणं लागतो. या भावनेतून त्यांनी 10वीची परीक्षा फी न भरू शकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी त्यांनी आपली धनराशीची रीती केली. खरोखर मुलींबद्दल असलेली त्यांची जी अस्मिता असलेली जी तळमळ आहे ती आपल्याला यात दिसून येते. विद्यार्थ्यांमध्ये जोशी काका म्हणून नावाजलेले विद्यार्थिनी प्रिय, तसेच सर्वांशी प्रेमाने बोलणारे, सदैव आनंदी राहणारे, सर्वांशी आपुलकीने वागणारे असं त्यांचं व्यक्तिमत्व आहे. त्याचप्रमाणे त्यांच्यामध्ये एक कलागुणही भरपूर त्यांच्यात आपल्याला दिसून येतात. त्यांनी विविध छंद जोपासले. त्यांना त्यात गाणं म्हणणे, बासरी वादन, कविता लिहिणे, त्यांना अभिनयाची आवड आहे. नाट्य अभिनय महाविद्यालयात सतत 5 वर्ष ते सहभागी होते. त्यात त्यांना प्रमाणपत्रही मिळाले आहे. पारितोषिकही त्यांना मिळाली. ते उत्कृष्ट खेळाडूही आहे.
शालेय जीवनात ते उत्तम धावपटू म्हणून राज्य स्तरापर्यंत खेळले आहे. क्रिकेटही त्यांना आवड होती. असं त्यांचं अष्टपैलू व्यक्तिमत्व आहे. त्यांचं येणारे भावी आयुष्य सुखाचं, समाधानाचं, आनंदाचं, भरभराटीचं जावं अशी चरणी मी प्रार्थना करतो. जाता जाता एवढंच म्हणेन, वक्त की हो धूप या तेज हो आंधिया, वक्त की हो धूप या तेज हो आंधिया, कुछ कदमों की निशा कभी नहीं होते, कुछ कदमों की निशा कभी नहीं होते. आपको याद करके मुस्कुरा दे आंखें, आपको याद करके मुस्कुरा दे आंखें. प्रमोद भाई, आप जैसे लोग दूर होकर भी दूर नहीं होते, दूर होकर. यांच्या नावातच मोद आहे. मोद म्हणजे आनंद. त्यांचा स्वभाव अत्यंत विनोदी. माझी जेव्हा नेमणूक या शाळेत झाली, ते ऑफिसमधून निरोप घेऊन यायचे. सर, तुम्हाला नाश्ता करायला बोलवतो. मी नवीन असल्यामुळे मला सुरुवातीला काही कळलं नाही की नेमका नाश्ता कोणता आहे. मग हळूहळू त्यांचे कोडवर लक्षात यायला लागले. मोठं काम असेल तर सर तुम्हाला जेवायला बोलवलं. त्याच्यापेक्षा मोठं काम असेल सर तुम्हाला 20-20 मॅच खेळायला बोलवलं. असे आमचे जोशी काका विद्यार्थिनी प्रिय. विद्यार्थिनींना सुद्धा बोलवण्याची त्यांची एक विशिष्ट पद्धत होती. कोणाला चिमणी, कोणाला खारुताई, कोणाला अक्का. त्यामुळे विद्यार्थिनींमध्ये सुद्धा आमचे जोशी काका अत्यंत प्रिय. नुसतं घेतच राहणं असा त्यांचा स्वभाव नाही. दरवर्षी 10वीच्या 2 गरीब विद्यार्थिनींची बोर्डाची परीक्षेची फी ते भरत असत. प्रत्येक सहकार्याच्या मुलांची नावं त्यांची तोंडीपाठ असत आणि प्रत्येकाची ते आवर्जून चौकशी करत. आपल्या नंदुरबार एज्युकेशन सोसायटी परिवारात जयकुमार तावडे नावाचे कर्मचारी होते. त्यांच्या मुलीचा आमदार कार्यालयाजवळ सकाळी सकाळीच अपघात झाला आणि तिच्या डोक्याला मोठी जखम झाली. त्यावेळेस मी सिटी स्कॅनमध्ये कार्यरत होतो. जोशी काका तिला उचलून डायरेक्ट सिटी स्कॅनमध्ये घेऊन आले. त्यांनी तिची तिथली फी भरली आणि जर त्या दिवशी जोशी काका नसते तर निश्चितच त्या तावडे काकांच्या मुलीच्या जीवाला धोका होता. आमच्या शाळेचा स्नेहसंमेलन आम्हाला फक्त वाजवायची सवय, बेल बोलायची सवय कमी. दुसरी गोष्ट म्हणजे बेल वाजल्यानंतर आदेश पाळायची पण सवय. त्यामुळे माझ्या बोलण्यात जर कमी अधिक काही झालं तर क्षमा असेल. आजच्या सत्कार समारंभाचे अध्यक्ष तथा नंदुरबार एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष माननीय श्री नरेंद्र भाऊ, तसेच चेअरमन सो भैया साहेब, कार्यकारिणी सदस्य तथा आमचे लाडकी पर्यवेक्षक मोडक सर, आमच्या अष्टपैलू मुख्याध्यापिका सौ सीमाताई मोडक, कार्यकारिणी सदस्य सौ प्राचीताई कुलकर्णी, DR हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री बदाने सर, ज्युनियर कॉलेजचे प्राचार्य अहिरराव सर, इंग्लिश मीडियमच्या मुख्याध्यापिका सौ शिवदे मॅडम, तसेच मंचावरील सर्व सदस्य. मला खूप अभिमान आहे की आपली एकमेव संस्था अशी आहे नंदुरबार एज्युकेशन सोसायटी. मोडक मॅडमांनी सांगितलंच आहे की
प्रत्येक कर्मचारी असो किंवा मुख्याध्यापक असो किंवा लेखनिक असो, प्रत्येकाचा सत्कार इथे केला जातो संस्थेतर्फे. मी फार भाग्यवान समजतो की अशा संस्थेत मला नोकरी मिळाली, सेवा करायची संधी मिळाली. या संस्थेत कार्य करत असताना मी 1995ला श्री सौ दाऊद खान मॅडम असताना लागलो. त्या काळी आमचे शेवाळे सर, श्री अरुण मोडक सर, प्रकाश चौधरी सर, इकडे बोरसे मॅडम, चव्हाण मॅडम, शेवाळे मॅडम, शेवाळे सर, अशा उज्ज्वल कुलकर्णी सर, डुक्कर सर, अशा लोकांच्या हाताखाली मी काम केलं आहे. त्यामुळे माझ्यात जो काही चांगुलपणा आला आहे तो त्यांच्याच शिस्तीचा भाग आहे असं समजा. मी शाळेत, आपल्या संस्थेतील प्रत्येक शाळेत काम केलं आहे, फक्त ज्युनियर कॉलेज सोडून. डॉक्टर कानेकर स्कूलमध्ये तर मी लागल्यापासून आहे आणि विद्यार्थिनींची माझी जी भावनिक हे आहे त्यामुळे माझ्या मनोगतातून शक्यतो विद्यार्थिनींच्या बाबतीतच येईल. DR हायस्कूलला सुद्धा मी 1 वर्ष काम केलं. प्रायमरीला संजीवनी पाटील असताना 3 दिवस माणिकरावांना काही प्रॉब्लेम आला, त्यामुळे आबा खाने साहेब चेअरमन होते, त्यांनी सांगितलं प्रमोद तू इथे जाशील का? काही हरकत नाही. तर माझे म्हणजे जसे मोठे मित्र आहेत तसे लहान लहान मुलं सुद्धा मित्र आहे माझे. बरेचसे तर ते असे अभिमानाने सांगतात अरे ते काका तर माझे मित्र आहे, त्यांना नाव सांगू का? तसेच गवळे सर आपले प्राध्यापक, त्यांचा चिरंजीव मला भेटल्याशिवाय आजपर्यंत कधी घरी गेला नाही. तो वडिलांना सांगतो थांबा मी बाबांना भेटलो तर मग तुम्हाला भेटतो. या संस्थेत मी लागलो. आदरणीय काकासराय मोडक यांची मला पदोपदी आठवण येते. अगदी पितृवत त्यांनी माझ्यावर प्रेम केलं. अगदी शेवटपर्यंत केव्हाही मला ते सांगायचे प्रमुख तुझे एकदा येऊन भेट. शेवटच्या क्षणी ते सांग काका तुम्हाला काही काम आहे का, बरं आहे का, तू फक्त येऊन बस 10 मिनिटं माझ्याशी गप्पा मार. इतकं प्रेम त्यांनी केलं आहे. तसेच श्री मनोहर काका सराफ यांचं सुद्धा तेवढंच प्रेम असायचं, केव्हाही गेलं. आणि आमच्या संस्थेतल्या प्रत्येक कार्यकारिणी सदस्य, जनरल बॉडी सदस्य यांचं एवढंच प्रेम होतं. प्रत्येक वेळेला मी गेलो तर घरी मला अगदी आपुलकीची वागणूक मिळालेली आहे. आमच्या विद्यार्थिनी त्यांचं पण तसंच प्रेम होतं. शिक्षकांचं जसं प्रेम होतं, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी पण मला खूप साथ दिली. माझ्या सुखदुःखात नेहमी केव्हाही हात मारली म्हणजे हजर राहणारा माझा एक सहकारी, जो माझ्यानंतर रिटायर होणार अशोक शिरसाट, केव्हाही तो सांगायचा अर्ध्या रात्री तू फोन कर. मध्यंतरी एक असाच प्रकार घडला. रांगोळी स्पर्धेच्या वेळेला माझ्या पायावर बेंच पडला. घरी कोणी नव्हतं, रात्रभर तळमळत होतो. दुसऱ्या दिवशी शिरसाट म्हटलं यार तुला फोन केला असं मी रात्री, म्हणजे करायचा होता तू काय एवढं म्हटलं रात्री 11-12 वाजता तुला काय करायचा होता? मी करायचा होता फोन, मी आलो असतो. अरे म्हटलं नाही तू पण पत्रिका वाटून टाकला. आता शेवटी एकमेकांचं असे होते. रजेवर जायचं तरी शिरसाट सांगायचा तुझं महत्वाचं काम आहे का, तू जाऊन ये नंतर मी जातो. असा आमचा शिरसाट. इथे पण त्याने मला पुढे ढकललं, तू आधी रिटायर हो मग नंतर मी 3-4 महिन्यांनी येतो. मी DR हायस्कूलमध्ये काम केलं. DR हायस्कूलमध्ये पण मला तसंच शिक्षकांचं प्रेम मिळालं, अजूनही मिळतं. केव्हाही कुठेही भेटले. आमचे खैरनार बापू, काय नाना कसं चालू आहे? गवते सर, काय नाना बरं आहे ना? सैनाने सर तर मी फिरायला जातो पहाटे तर तेव्हा भेटायचे. आपले पेंढारकर सर पण भेटायचे. आणि मी आज जो उभा आहे तो या शाळेमुळेच उभा आहे शारीरिकदृष्ट्या. कारण आपले फिजिकल टीचर जे शिकवायचे शनिवारी कवायत घ्यायचे, त्यांनी इकडे कवायत करायची, PC चौधरांनी शिट्टी वाजवायची. त्यांनी जे शिकवलं अनुलोम विलोम काय असेल ते प्रकार मी कधीपासून करतो. फिरायला जातो, ही सवय माझी जुनीच आहे. त्यामुळे मी आजपर्यंत एवढ्या यायला काम करू शकलो आणि एवढा टिकलो. दुसरी गोष्ट इथे मध्यंतरी उल्लेख झाला की जोशींनी असं विद्यार्थ्यांनी फी बनली. मी फक्त मनाने श्रीमंत, पैशाने नसेल तरी ही एकदम साधी गोष्ट होती. मी 10वीला असताना घेता नावाची 22व्या नंबरची कविता होती. घेणाऱ्याने घेत जावे, देणाऱ्याने देत जावे, घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हातच घ्यावे. हा गुण मी घेतला आणि प्रयत्न केला. खूप मोठं काम नाही. मी विचार केला आपण जर महिन्याला 83.5 रुपये अंदाजे वाचवले, 12 महिन्यात आपण 2 विद्यार्थ्यांची फी भरू शकतो, असं माझं एक नियोजन होतं. माझ्या शालेय जीवनात कार्य करत असताना माझ्या सहचारिणी प्रेरणा तसेच माझ्या 2 कन्या यांचं खूप सहकार्य लाभलं. मला शाळेच्या ह्याच्यात कधीही त्यांनी विचारलं नाही मिसेस की तुम्हाला का आज इतक्या लेट आले, इतका उशीर केला शाळेत, असं कधी विचारलं. त्यानंतर तिच्या आजारपणात माझ्या कन्यांनी धुरा सांभाळली. पप्पा तुम्ही शाळेचं काम पहा, मी इकडे सांभाळून. नंतर तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने
मुलींना पण चांगलं शिकवलं गेलं, स्थळं चांगली मिळाली. आज दोघी जावाई IT कंपनीत मॅनेजर आहेत, मोठे जावाई, दुसरे पण इंजिनियर आहेत, ते आलेले. पण आज असं झालं, मला शोले पिक्चरची आठवण आली. असरानी म्हणतो, आधे लोक उधर जाओ, आधे लोक इधर जाओ, अशी माझी कंडिशन झाली आहे. कारण माझ्या बहीणबाईंचा पण आज निरोप समारंभ आजच 28 तारखेला. त्या जालना जिल्हा परिषद अधीक्षक म्हणून आहेत. मग आमचे जावाई खूप समजदार आहेत. त्यांनी सांगितलं, प्रतीक्षाला तू तुझ्या पप्पांकडे जा, मी माझ्या आईकडे थांबतो. अशी आमची आजची कंडिशन की भैया साहेबांना सांगितलं तर भैया साहेब थोडा कार्यक्रम डिले केला. त्यांचं पण म्हणणं मला पटलं. आणि जोशी कार्यक्रम जर डिले झाला ना तर त्याची मजा चालली जाते. त्यामुळे मुलींना विचारलं दोघी, त्यामुळे पप्पा काही हरकत नाही, जसं तुमच्या बॉडीने ठरवलं तसं करा. प्राचीताईंचं पण मला नेहमी मार्गदर्शन मिळायचं. मलाच काय माझ्या कन्या प्राजक्ता ती तर त्यांची ते मानस कन्या होती. केव्हाही काय असलं तर प्राची मॅडमांना विचारलं, ते विचारायचे. मोडक मॅडम यांचं प्रेम पण मी म्हणजे वृद्धांना कसं सांभाळावं हे गणित त्यांच्याकडून शिकायला पाहिजे. दोघांना आमचे विपुल भाऊसाहेब, एकुलते एक म्हणतो आम्ही त्यांना, एकुलते एक भाऊसाहेब. केव्हाही त्यांचं डोकं मी जेवढं काढलं तेवढं कोणीच काढलं नसेल. मोबाईलचा काही प्रॉब्लेम आला चालू विपुल भाऊसाहेब, शाळेचं काही असलं भाऊसाहेब असं मी चाललं त्यांच्याकडे. पण त्यांनी कधी असं मला चिडून किंवा असं सांगितलं नाही काय जोशी भाऊ आता काय केव्हायचं नाना जोशी भाऊ काय. आमच्या सगळ्या शिक्षिका, गोरसे मॅडम, सगळ्या भगिनी, काही तर लेकींसारख्या आहेत, त्या सगळ्यांनी मला खूप प्रेम दिलेलं आहे. यांचं प्रेम मी कधी विसरू शकणार नाही. आणि आपण असं भविष्यात मला केव्हाही असं हाक मारली तर साथ आमच्या मोडक सरांनी लावणी दिली, पगारे सरांनी सांगितलं, काका तुम्ही केव्हाही सांगा तेव्हाही आम्ही हजर आहे. त्यामुळे मी या संस्थेचा खूप ऋणी आहे. एक जाता जाता एक गोष्ट सांगतो फक्त. ऋणानुबंधाच्या ज्या गाठी असतात त्याच्यावरून एक बाळ कोल्हटकरांची कविता मला 4 मी फक्त आठवते. ऋणानुबंधाच्या जिथून पडल्या गाठी, भेटीत सृष्टता मोठी, भेटीत सृष्टता मोठी. ऋणानुबंधाच्या तुटून पडल्या गाठी, भेटीत सृष्टता मोठी, भेटीत सृष्टता मोठी. रागवण्या परस्परांची, रागविण्या परस्परांची नाती, कधी न घडल्या गोष्टी. ऋणानुबंधाच्या तुटून पडल्या गाठी, भेटीत सृष्टता मोठी, भेटीत सृष्टता मोठी. आमच्या विद्यार्थ्यांनी पण खूप प्रेम दिलंय मला. प्रेम म्हणजे मुलगी काय असावी आणि मुलगी काय असते याचं उदाहरण आमची नंदिनी भाऊसा. एकदा मी सहज बसलो होतो इकडे, येताना मुलीची बोल माझी सवय होती, घरच्या लेकीची जसं बोलतो तसं. काका तुम्ही आज नाराज दिसा, काय झालं तुम्हाला? म्हटलं काही नाही, तुम्हाला काहीतरी बरं नाही. ठीक म्हणे, काकू आहेत का घरी? म्हटलं नाही. काका उद्या जर दवाखान्यात गेले नाही आणि मला कळालं तर विचार करून ठेवा. एवढं दम देऊन त्या मुलींनी सुद्धा मग दुसऱ्या दिवशी तिच्या करते गोळ्या घेऊन आलो दवाखान्यात. म्हटलं नंदिनी दवाखान्यात जाऊन आलो. असं मुलींचं प्रेम असतं. त्यावर छोटीशी एक गोष्ट लहान मी छोटी सांगतो. एका सेवानिवृत्त वडिलांविरुद्ध मुलींनी भरलेला खटला. मुलींनी सांगितलं मला न्यायाधीशांना की मला खटला भरायचा. मी कोणाविरुद्ध? म्हणजे माझ्या वडिलांविरुद्ध. न्यायाधीश म्हणजे वडिलांविरुद्ध खटला भरणारी तू पहिलीच मुलगी म्हणजे. नाही म्हणे मला भरायचा आहे खटला. म्हणजे काय? आणि माझे वडील सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांच्या प्रॉपर्टीमधला मला हिस्सा पाहिजे. ते विचार करायला म्हणजे तुला काय कमी काय? म्हणजे माझ्या वडिलांनी माझं लग्न चांगलं धूमधडाक्यात केलं, पैसा आला भरपूर, मी इतकी श्रीमंत आहे की मला काही गरज नाही. आणि मग तरी तू खटला का भरते? म्हणजे तू माघार घे. नाही म्हणे मला खटला भरायचाच आहे. माझ्या वडिलांना इथे बोलावं कोर्टात आणि त्यांना सांगा तुमच्या मुलीने तुमच्या विरुद्ध खटला भरला. न्यायाधीश म्हणतात ठीक आहे आता तू सांगते मग बोलू वडिलांना. म्हणजे तुमच्या मुली म्हणजे मुलगी तुमच्या विरुद्ध खटला भरते. ठीक आहे म्हणजे काय? तर वडिलांच्या डोळ्यात पाणी आलं. ते म्हणजे मुलीलाही समजून ऐकत नव्हते. का खटला भरते? त्या मुलीने दिलेलं उत्तर इतकं सुंदर आहे, मुलीसारखं कोणी करू शकत नाही. म्हणजे
जस साहेब माझ्याकडे धन दौलत पैसा अंका सगळं आहे, पण तरी माझ्या वडिलांविरुद्ध खटला याच्याकरता भरायचा आहे. मला प्रॉपर्टीचा फक्त खटला होता 10 रुपयांचा. दर महिन्याला मला वडिलांनी 10 रुपये द्यावे आणि 10 रुपयात काय करणार म्हणे नाही. आणि ते तुमच्या समोर बोलू म्हणजे सांगा म्हणजे त्यांना की 10 रुपये मला दर महिन्याला येऊन माझ्या घरी द्यायचे. तेव्हा एवढीच्या 10 रुपये करता का? तर तेव्हा ती सांगते की माझे वडील इतके कामात व्यस्त असता म्हणे की त्यांचा चेहरा काणे गर्ल्स हायस्कूलच्या प्रमोद जोशी यांच्या निरोप समारंभ व सत्कार प्रसंगी संस्थेचे चेअरमन भैयासाहेब मोडक, कार्यकारिणी सदस्य श्रीराम मोडक, प्राचीताई, तसेच मंचावर सर्व शाळांचे मुख्याध्यापक, पर्यवेक्षक व सर्व आपल्या संस्थेमध्ये शिक्षक बंधू भगिनी, आज या सत्कार प्रसंगी मी एवढं सांगेन की आम्ही आमच्या नंदुरबार एज्युकेशन सोसायटीचे ठरवलं की ज्या दिवशी आपल्या निरोप समारंभ असेल कोणी पण असो तर आपण तो कार्यक्रम त्याच दिवशी करावा की जेणेकरून त्या सत्कारार्थीचा एक उत्साह असतो की आजपासून आपला निरोप समारंभ हा आहे निश्चित झालेला आहे. तर आणि आपले प्रमोद जोशी काका, इथं काका म्हणजे आपले जोशी, तर त्यांच्या उत्कृष्ट सेवा फारच चांगली झालेली आहे. म्हणजे आपल्या शाळेमध्ये त्यांनी एक चांगल्या प्रकारे सेवा दिली आहे. मागे त्यांच्या मिसेसचं पण हे झालं होतं तर त्यांना म्हटलं काही घाबरू नका, तुम्ही लागेल तेवढी म्हणजे सुट्टी करा आणि त्यांच्या बहिणीची बी तब्येत वगैरे सर्व चांगली सांभाळा. त्यांना कसं आपण प्रोत्साहन दिलं तर तेवढी त्यांची हिंमत पण वाढते. त्या दृष्टिकोनातून त्यांना चांगली आम्ही हे केलं. आणि आता पुष्कळ सरांनी सांगितलं त्यांचे स्वभाव, त्यांचे भरपूर त्यांचे आणि ते चांगले गायक आहे हे सर्व आता आम्हाला पण माहीत पडत नाही तर त्यांचे कार्यक्रम पण आपण ठेवले असते. कारण हे काही गोष्टी कसं आहे काही माहीत पडत नाही. तर त्यांच्या या कार्यक्रमाला मी शुभेच्छा देतो आणि कर भला सो भला असं त्यांचे हे वागणं आहे. त्यांनी भरपूर केलं आणि चांगलं दिलं, चांगलं केलं एवढं बोलतो. आणि आमच्या संस्थेतर्फे त्यांना या आयुष्यात भविष्यामध्ये चांगलं सुख समृद्धी लाभो ही मी प्रभूचरणी प्रार्थना करतो. एवढं बोलून माझे 2 शब्द एज्युकेशन सोसायटी संचलित डॉक्टर काणे गर्ल्स हायस्कूल सेवापूर्ती कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे, आत्ता जोशी काकांनी खूप काही सांगितलं पण सांगता सांगता ते विसरून गेले. त्यांचं दातृत्व काय तर स्वतः न सांगता त्यांनी मला सांगायला सांगितलं. जोशी काकांनी नंदुरबार एज्युकेशन सोसायटीला 11,000 रुपयाची देणगी दिलेली आहे. मी जोशी काकांना विनंती करतो अध्यक्षांच्याकडे त्यांनी ती देणगी सुपूर्द करावी, अध्यक्षांनी त्याचा स्वीकार करावा. 1 रुपया सुद्धा त्यांनी पूर्ण सुट्टा दिलेला आहे आणि बाकीचा चेक दिलेला आहे. धन्यवाद जोशी काका. एक शेवटचा पण महत्वाचा कार्यक्रमासाठी मी या ठिकाणी उभा आहे. आजच्या आभार प्रदर्शनासाठी मी या ठिकाणी उभा आहे. नंदुरबार एज्युकेशन सोसायटी संचलित डॉक्टर काणे गर्ल्स हायस्कूल सेवापूर्ती पुरस्कार सोहळ्याच्या आजच्या या कार्यक्रमासाठी ज्यांनी अध्यक्षस्थान भूषवलं असं नंदुरबार एज्युकेशन सोसायटीचे आमचे अध्यक्ष आदरणीय नरेंद्रभाई यांनी यांच्या वेळ दिला आणि आम्हाला मार्गदर्शन पण केलं. संस्थेच्या आणि शाळेच्या वतीने मी त्यांचा आभार मानतो. त्याचप्रमाणे सत्कारमूर्ती श्री जोशी काका व सौ जोशी काकू यांनी सुद्धा आमच्या विनंतीला मान दिला, सत्काराचा स्वीकार केला आणि संस्थेला 11,000 रुपयाची रोख स्वरूपात देणगी दिली. संस्थेच्या वतीने आणि शाळेच्या वतीने मी त्यांचा आभार मानतो. कार्यकारिणी सदस्य आदरणीय प्राची काकू या ठिकाणी आल्या, त्यांचं देखील मी संस्थेच्या आणि शाळेच्या वतीने आभार मानतो. तसंच जे इथे येऊ शकले नाही असे आमचे सचिव प्रशांत पाठक यांनी सुद्धा शुभेच्छा पाठवल्यात, पंकज पाठक यांनी सुद्धा शुभेच्छा पाठवल्यात. आमचे माजी उपाध्यक्ष आदरणीय कुलकर्णी सर यांनी सुद्धा शुभेच्छा पाठवल्यात. म्हणजे ते कार्यक्रमात प्रत्यक्ष इथे हजर होते, त्यांचे सुद्धा मी आभार मानतो. तसेच खुंटे सरांनी जीवन गौरव पुरस्कार या ठिकाणी त्यांना येऊ नाही शकले पण त्यांनी पुरस्कार पाठवला, त्यांचे सुद्धा मी संस्थेच्या वतीने आणि शाळेच्या वतीने आभार मानतो. DR स्कूलचे प्राचार्य भदाणे सर, उपप्राचार्य
ऐराव सर, शिवदे सर यांचे देखील मी आभार मानतो. आणि सगळ्यात आमचे मार्गदर्शक आणि ज्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करतो, ज्यांच्याकडे जराही वेळ नसतो म्हणून त्यांनी आम्हाला अध्यक्ष मी होणार नाही पण मी कार्यक्रमाला जरूर येईल असे आमच्या संस्थेचे चेअरमन आदरणीय भैयासाहेब मोडक हे वेळात वेळ काढून या ठिकाणी आले. त्यांचं मी विशेष आभार शाळेकडनं आणि संस्थेकडनं मानतो. जोशी काकांवर प्रेम करणारे त्यांच्या 2 कन्या आणि जावई हे देखील पुण्याहून इथपर्यंत आले, या कार्यक्रमाची शोभा वाढवली, त्यांचे देखील मी आभार मानतो. त्यांच्यावर प्रेम करणारे त्यांचे जुने स्नेही, त्यांचे परिवारातले मित्र या ठिकाणी आले, कार्यक्रमाची शोभा वाढवली, या सगळ्यांचे आभार मानतो. प्रेस फोटोग्राफर सुनील भाई या ठिकाणी आले आणि त्यांनी आम्हाला व्यवस्थितरित्या फोटोग्राफ करून घेतलं, त्याबद्दल त्यांचेही आभार मानतो. ज्या ज्या सहकारी लोकांनी आम्हाला या कार्यक्रमासाठी मदत केलेली आहे, हातभार लावलेला आहे, त्या सर्वांचे मी ऋणात राहू इच्छितो आणि थांबतो. धन्यवाद.